श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 2 नोव्हेंबर मोठी कार्तिकी एकादशी. ह्या कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्हाला एक दिवा इथे लावायचा आहे आणि हा एक मंत्र बोलायचा आहे. यामुळे काय होणार आहे, तुमच्या आयुष्यातील जे काही कठीण प्रश्न असतील ते काही दिवसातच सुटणार आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहे. आता दिवाळी झालेली आहे आणि आता पुढील सण येईल, तो म्हणजे भागवत एकादशी, म्हणजेच कार्तिकी एकादशी, जिला आपण देव उठणे एकादशीसुद्धा म्हणत असतो. आणि ह्या दिवसापासूनच तुळशी विवाह आरंभ होतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशीचे लग्न सुरू होतात, तर ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह सुरू राहतात. आणि असं मानलं जातं की 2 नोव्हेंबर कार्तिकी एकादशी म्हणजेच उठणी एकादशी, जिला प्रबोधिनी एकादशीसुद्धा म्हणतात, त्या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान हे निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास जो 4 महिन्याचा कालावधी सुरू होता तो याच दिवशी संपतो. लग्न विवाह याच दिवसापासून सुरू होतात. शुभकार्यसुद्धा ह्याच दिवसापासून सुरू होतात. म्हणून ह्या एकादशीचे खूप मोठे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशी येईपर्यंत तुम्ही आजपासून म्हणा किंवा उद्यापासून हा उपाय तुमच्या घरात करायला सुरू करायचा आहे. ह्या उपायाने काय होणार आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर एवढे प्रसन्न होतील की तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. तुमच्यासमोर जे प्रश्न उभे आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. तुम्हाला मार्गसुद्धा त्याचे अडचणीचे मिळणार आहेत. अडचणी, दुःख, घरातील दारिद्र्य, गरिबी, संकट अशा प्रकारच्या सगळ्या समस्यावर तुम्हाला मार्ग मिळणार आहे. फक्त विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतीही समस्या असू द्या, पैशाची, पारिवारिक किंवा व्यावसायिक किंवा आरोग्याची सुद्धा समस्या, हा उपाय सगळं दूर करणार आहे. फक्त ह्या छोट्या उपायाने, म्हणजे हा उपाय रोज एक दिवा 2 तारखेपर्यंत तुम्हाला लावायचा आहे. आता हा दिवा कुठे लावायचा, मंत्र कोणता बोलायचा, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर रोज संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळेसच तेलाचा म्हणा किंवा तुपाचा दिवा, मातीची पंती असेल तरी चालेल किंवा तुमच्या घरात जो दिवा असेल तो तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे. उजव्या बाजूला, म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर निघतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला तो दिवा ठेवायचा आहे. आपल्याला उंबरठ्याच्या बाजूला ठेवा किंवा थोडं लांब ठेवलं तरीही चालेल, पण उजव्या बाजूलाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर घरात यायचं, दिवा लावून घरात यायचं आहे. दिवा लावण्याआधी नाही, आधी घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा. त्यानंतर घराच्या आत यायचं, देवघरासमोर बसायचं, माळ असते ना, जपमाळ, आपली माळ घ्यायची आणि माळेने हा एका मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूचा सगळ्यात मोठा आणि चमत्कारिक आणि सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे. ह्या मंत्र जपाने विष्णू भगवान तर प्रसन्न होतीलच, परंतु विष्णूंची अर्धांगिनी माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. म्हणूनच बघा, 2 तारखेपर्यंत एक दिवा लावा आणि ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा असा तुम्हाला एक वेळेस, या मंत्राचा जप तुम्हाला जमेल तेवढाच 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस करा. तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटून येणार आहेत. बघा, जेव्हा तुम्ही हा दिवा लावता आणि त्यानंतर घरामध्ये येऊन माळ जपणे हा मंत्र जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा ना भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्याबरोबरच माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होतात. आणि जेवढ्या श्रद्धेने तुम्ही हे मंत्र बोलतात ना, ते भगवान विष्णूपर्यंत नक्कीच पोहोचतात आणि त्यांच्या भक्तांना ते कधीच नाराज करत नाही. आणि मग त्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील, पैशांची म्हणा, आरोग्याची म्हणा, व्यावसायिक म्हणा, कुठल्याही प्रकारच्या त्या समस्यावर तुम्हाला समाधान मिळणार आहे. तर कार्तिक एकादशीपर्यंत हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असलात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी